आज आमच्याकडे जलेबी आणलेली आहे आणि ह्या जलेबीबरोबर खाण्यासाठी मी केलेली आहे ही खूप सुंदर अशी चवीची रबडी आणि अप्रतिम झालेली आहे। नक्की बनवून बघा। वेगवेगळ्या पद्धतीने रबडी बनवली जाते। आज आस्वाद रेसिपीजच्या पद्धतीने कशी बनली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका। एका पॅनमध्ये आपण पाव कप पाणी घेणार आहोत। पाणी हलकंसं गरम झाल्यानंतर आपल्याला इथे 1 लिटर म्हशीचं दूध घालून घ्यायचं आहे। पॅन अशा पद्धतीने घ्यावा की सगळ्या बाजूने टेम्परेचर इवन राहील आणि दूध आटायला मदत होईल। तर इथे मी मीडियम फ्लेमवरती हे दूध छान उकळून घेते। उकळी आलेली आहे, तुम्ही ते बघू शकता। आता 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत। दूध आटायला सुरुवात झालेली आहे। आपल्याला दूध हे छान आटवायचं आहे। बासुंदीपेक्षा थोडंसं घट्ट करायचं आहे म्हणजे रबडी तयार होते। आता इथे 1 चमचाभर मी दूध मसाला घातलेला आहे। आस्वाद रेसिपीजवरती दूध मसाला कसा बनवायचा हेही मी दाखवलेलं आहे। जरूर बघा आणि कसा जमतोय हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका। साईड्सनी जी साई येते ती ही आपण अशा पद्धतीने त्या दुधामध्ये मिक्स करून घेणार आहोत। अगदी थोड्या वेळानंतर आपण यामध्ये अमूलचं हे जे मिल्क मेड आहे ते अर्धी वाटी घालणार आहोत। आज मी कंडेन्स मिल्कचा वापर करून ही रबडी बनवणार आहे। रबडी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते। ही पद्धत तुम्हाला कशी वाटली जरूर कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि त्याचबरोबर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। आता आपण परत एकदा हलवून घेऊयात। अजून एक 7 ते 8 मिनिटानंतर कलर खूप सुंदर आलेला आहे। त्याच्यानंतर भरपूर असे ड्रायफ्रूट्स मी यामध्ये घातलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता छान दूध आटलेलं आहे, मस्त झालेलं आहे। अगदी काही मिनिटातच आपली रबडी तयार होणार आहे। वेगळी वेलची पूड टाकण्याची गरज नाही आहे कारण दूध मसाल्यामध्ये वेलची पूड आहे। रबडी तयार झालेली आहे। गॅसची फ्लेम बंद करून ही रबडी थंड करून मस्तपैकी आपण सर्व करू शकतो आणि ह्याचा आस्वाद मी घेणार आहे। तुम्हीही जरूर घ्या आणि आस्वाद रेसिपीजला जरूर सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ। परत एकदा भेटूया तशीच एक छान मस्त रेसिपी घेऊन।